नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाच्या पायाला लागलेले असते तर राणी आता मलम वगैरे लावून देत असते. तेव्हा आता रमा म्हणत असते की हे बघ राणी, अगं राहून दे, मला काही त्रास होत नाही, मी आता व्यवस्थित आहे, त्यामुळे तू बास आता नको चोळू माझा पाय. आणि तेवढ्यात आता अक्षय दरवाजात आलेला असतो. तर रमा आता राणीला आणखीन एक गोष्ट म्हणत असते की राणी हे बघ, माझा फोन दे बरं इकडे, मी साईंना फोन करते आणि ते इकडे येतील, मी त्यांच्यासोबत आता तिकडे निघून जाईल. तेव्हा आता राणीला या घरातून रमा जाऊ नये असे वाटत असते, म्हणून ती आता रमाला सांगण्याचा प्रयत्न करते की हे बघा, अक्षय भाऊंनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून कुठेही जाऊन द्यायचे नाही. आणि तेवढ्यात अक्षय आत येतो. अक्षय आता राणीला म्हणतो की राणी हे बघ, जरा गरम पाणी काढून ठेव आणि त्यामध्ये मीठ घाल, कारण डॉक्टरांनी यांचा पाय शिकून घेण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्यामुळे यांना आराम मिळू शकतो. तर राणी म्हणते की ठीक आहे, मी आत्ताच गरम पाणी करून घेऊन येते. आणि राणी लगेच किचनमध्ये निघून जाते. तर रमा उठणार तोच अक्षय तिला म्हणतो की हे बघ, बसून राहा, तुला आणखीन त्रास होईल. आणि हे बघ, तुझा आत्ता पाय दुखतो त्यामुळे तू इथेच थांब, बरी झाल्यानंतर तू जाऊ शकते. आणि हे बघ, तू इथून उठशील आणि तुझा पुन्हा पाय दुखायला लागेल आणि परत तुला असं वाटेल आणि मग तू जाऊ शकते, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि अक्षय आता आपल्या स्वतःच्या हाताने तिच्या पायाला बँडेज बांधून देत असतो. रमा आता त्याच्याकडे एकटक बघत असते आणि अक्षय मात्र आपलं काम पूर्ण करत असतो, कारण अक्षयने डोळे झाकून घेतलेले असतात आणि डोळे झाकून तो आता रमाच्या पायाला बँडेज करत असतो. आता रमाला आनंद सुद्धा वाटतो. ते एकटक अजूनपर्यंत आता अक्षयकडेच पाहत असते. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणतो की हे बघ, आत्ता मी डोळे मिटून घेतले, कारण काही गोष्टी ह्या बघण्याच्या नसतात, फक्त त्या गोष्टींची जाणीव होणं हे महत्वाचं असतं. आणि हे बघ, तुझ्या ह्या वेदनांची मला जाणीव आहे की आता फक्त तुला दुखतंय म्हणून मी डोळे बंद करून घेतलेत. त्यावर रमा आता अक्षयला म्हणते की तुम्ही डोळे उघडू शकता. तर अक्षय डोळे उघडतो आणि रमाच्या पायाकडे आणि तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की काय हे, गणपती बाप्पांनीच तुला संधी दिली होती आरोहीसाठी. रमा म्हणते की मला कोणतीही संधी नकोय. तेव्हा अक्षयला थोडासा राग येतो. अक्षय म्हणतो की करेक्ट आहे तुझं, ठीक आहे, आता निघतानेच तू जे काही म्हणाली होती तर ते एकदम करेक्ट आहे. चला जाते मी असं तू म्हणाली होती, येते तर काय असं तू म्हणू शकणार नव्हतीस आणि नकोच येऊ, कारण तुला अशी लुझर आई नकोयस. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की काय बोलतात, मी लुझर नाही. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाहीस, मग बॅग घेऊन कुठे चालली होती आणि हार पत्करून तू तर निघाली होतीस. आणि जर आरोहीने हे सर्व बघितले तर तिला काय वाटेल की एकाच प्रयत्नामध्ये आपली आई हारली आणि निघून चालली. एक प्रयत्न फसला म्हणून कोणी असं पळून जात नसते आणि लगेच इतकी पळून जाण्याची आणि घाबरून निघून जाण्याची काही गरज नव्हती. आणि हे बघ रमा, तू चांगला स्वयंपाक करते हे तुला सुद्धा माहिती आहे. आणि हे बघ रमा, तू जर असंच पळ काढला तर आरोहीला सुद्धा वेगळंच तुझ्याबद्दल वाटेलच की माझी आई घाबरट आहे म्हणून. लहान मूल सुद्धा आई बाबांकडूनच शिकतात आणि जर रमा तू अशी हार पत्करली तर ती सुद्धा उद्या हारच मानेल. तेव्हा आता रमाला थोडासा राग येतो. रमा म्हणते की हे बघा, मी हार वगैरे नाही मानलेली आणि मुळात म्हणजे हार मानायला मी लढाई सुरूच केलेली नाही अजूनपर्यंत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो का, अगं मग दाखवून दे ना आरोहीला. आणि हे बघ, अगं बघ रमा, ती मालविका आहे ना, ती काहीतरी डिश आरोहीसाठी बनवणार आहे आणि ती डिश मात्र आरोहीला आणि तिच्या सर्व मुलांना म्हणजे मित्रमैत्रिणींना जर आवडली तर आरोही मात्र तिलाच रोज सांगत जाईल की तू स्वयंपाक कर म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, हे तुम्ही बोलतात का, मी सगळे पदार्थ छान करते हे तुम्हाला सुद्धा माहिती होते. त्यावर आता अक्षय म्हणतो की त्याला जमाना झाला, खूप वर्ष अशी लोटली. तेव्हा आता रमा तू पदर खोचून तयार असायची आणि म्हणायची कुठलाही पदार्थ सांगा, मी अगदी तयार करून देते. अगं ती तर रमा तू आत्ता राहिलेली नाही, कारण त्या माऊली म्हणजे आपण त्या गाडीवर वडापाव सुद्धा तळले होते, भजी सुद्धा तयार केली होती आणि आपण समोसे करून सुद्धा विकलेत. मग आता तेव्हाची ती रमा आत्ता राहिलेली नाही, जिने रस्त्यावर उभा राहून मुरंबा सुद्धा विकलेला आहे. अगं लोकांना इतका मुरंबा आवडला होता तर लोकांनी ऑर्डर सुद्धा तुझ्या घरी केल्या होत्या आणि आता ती रमा तू राहिलेली नाहीस की जी घरोघरी जाऊन डब्बे सुद्धा पोहोच करत होती. आता तर तू आरके मॅडम झाली. अगं मग ते सगळे दिवस गेलेत, संपले ते दिवस. रमाला राग येतो. रमा म्हणते की संपले ना, मग संपून दे, जे तुम्हाला
तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही बोलून घ्या, मी इथे नाही थांबू शकत, मला इथे थांबायचं नाही. म्हणून रमा ही बेडवरून उठते आणि आपला पाय लंगडत लंगडत ती बाहेर निघत असते. तर अक्षय पुन्हा तिला थांबवतो आणि म्हणतो की हे बघ रमा, अगं ही एकच संधी आहे आरोहीला दाखवून देण्याची आणि तिला अगदी सांगण्याची की तू एक चांगली सेफ आहे, म्हणून तू एक उत्तम कुक आहे, सुगरण आहेस, तू असं रडत नाही बसायचं. अगं एक प्रयत्न फसला म्हणून कोणी असं पळून जात असतात का? अगं तू तर आरोहीची आई बनून येथे आलीस, मग तिने जर तुला असं बघितलं मग तुला ते चालेल का? आणि जर आरोहीने तुला आता असं बघितलं तर तिच्या मनामध्ये काय परिणाम होतील बरं? तेव्हा आता रमाच्या डोळ्यासमोर जेव्हा आरोही तिच्या पोटात होती तेव्हा तिने काय काय केलेलं आहे ते म्हणजे तिने कसे डबे पोहोच केले आणि रस्त्यावर हातगाडीवर तिने कसं आता पदार्थ विकलेत हे सर्व काही तिला आठवते. त्या क्षणाची आठवण झाल्यानंतर आता तिला अक्षयचं बोलणं एकदम बरोबर वाटतंय आणि आता हे एकदम बरोबर बोलतात, आपण यांचं ऐकायला हवं असं ती आता ठरवते. त्यावेळेस आरोही पोटात होती तर मी तेव्हा कसे दिवस काढलेत, परंतु आज मात्र मी का मागे हटत असेल असे बोलून आता रमा लगेच अक्षयला म्हणते की हे बघा मी तयार आहे. तेव्हा आता अक्षय लगेच खुश होतो. अक्षय म्हणतो की हो ना, चल मग अजून तुला मी म्हणालो आणि तू सुद्धा म्हणाली होती की युद्ध सुरू झालेले नाही, चल मग लगेच तयारीला लाग, आपण एक स्पर्धा घेऊयात तुझी आणि त्या मालविकाची आणि मग बघूयात की आरोहीला सगळ्यात जास्त पदार्थ कुणाचा आवडतो. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हो ठीक आहे बघूयात. रमा म्हणते की हे बघा माझ्या मुलीचा जो त्रास आहे तर त्या त्रासापुढे मला कोणताही त्रास अगदी महत्त्वाचा नाही, मी तयार आहे स्पर्धा खेळण्यासाठी. तेव्हा लगेच आता रमा बाहेर येते तर अक्षयला फार असा आनंद होतो. अक्षय हसत असतो. रमा बाहेर येते आणि मालविकाला आवाज देत असते की मालविका, आणि तेवढ्यात इरावती आणि मालविका बाहेर येतात. तर इरावती रमाला म्हणते की मोठ्या आवाजाचा आम्हाला त्रास होतोय, का ओरडतेस? तेव्हा मालविका विचारते की काय ग, कशाला आवाज देते? तेव्हा रमा म्हणते की हे बघ मालविका, उद्या तू जो पदार्थ बनवणार आहे तोच पदार्थ मी सुद्धा बनवणार आहे, तर बघूयात आपण कोणाची डिश ही बेस्ट होते ते. तेव्हा आता घरातील सर्वजण बाहेर येतात. तर इरावती म्हणते की मी, तर आता रमा इरावतीकडे बघत म्हणते की कोणी मध्ये पडण्याची गरज तर नाहीच. 7 वर्षानंतर मी किचन मध्ये गेले होते आणि त्यावेळेस माझ्याकडून गडबड झाली असं तुम्हाला वाटतं, पण बाहेर येण्या अगोदर मी सगळं खाऊन बघितलं होतं तेव्हा तर सगळं काही चांगले होते, पण ते आता कसे झाले आणि कोणी केले यात आपण पडायला नको, हो की नाही इरावती आत्या? आता हे सर्व इरावती आत्या आणि मालविका तारा या तिघींनी मिळून केलेले असते, म्हणून त्यांना जरा थोडासा जास्त धक्का बसतो आणि रमा बरोबर त्यांना आता अक्षय समोरच उत्तर देते. तर इरावती आत्या आता हसून म्हणते की हो हो अगं चालेल, काही हरकत नाही. तेव्हा आता लगेच रमा ही मालविकाला म्हणते की मालविका मी तयार आहे, बोल तुला हे चॅलेंज अगदी मंजूर आहे का? तेव्हा आरोही रमाकडे बघते आणि अक्षयला विचारते की बाबा अरे आईला काय झाले रे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं साक्षात्कार. पार्वती आजी आणि सीमा तर खुश असतात. पार्वती आजी लगेच म्हणते की हो होऊनच जाऊन दे स्पर्धा, पण ह्या मालविकाची तयारी आहे का? कारण तिचा चेहरा पडलेला दिसतो, कारण रमा बरोबर आता स्पर्धा करायची म्हटल्यानंतर पुन्हा काहीतरी कारस्थान त्यांना करावे लागेल असे याचे त्यांना खूप टेन्शन येते. मालविका अगोदर इरावतीच म्हणते की आहे ना, आणि ती का तयार नसेल बरं? आणि हे बघा रमाने जे चॅलेंज केलेले आहे त्यासाठी आता मालविका तर तयार आहे, ती का तयार नसेल? आणि हे बघ रमा, म्हणजे डिअर रमा, तू तर भारतीय पाककलेमध्ये अगदी म्हणजे उत्कृष्ट आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घे, अगं आरोही आणि तिच्या सगळ्या मित्रांना काय खायचं आहे हे तुला माहिती आहे का? अगं एक फ्रेंच अशी डिश आहे रातातोही नावाची, आणि ते नाव सुद्धा तू अजूनपर्यंत ऐकलेलं नसेल, आणि ती डिश पूर्ण करायची आहे उद्या. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा फ्रेंच असून द्या किंवा इंग्लिश असून द्या, आणि ती खाण्याची गोष्ट आहे, त्यात प्रेम जर ओतलं तर सर्व काही छान होतं. तेव्हा आता अक्षय लगेच खुश म्हणतो की ग्रेट, आता जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते तुमच्यात होऊनच जाऊन द्या. अक्षय आता मुद्दाम मालविकाला म्हणतो की मालविका अगं हे बघ, तू तर आता उत्तमच हे सर्व करणार आहे हे मला माहिती तर आहे, आणि तो रमाला सुद्धा ऑल द बेस्ट करतो. इरावती आता मालविकाला बेस्ट ऑफ लक करते आणि कम ऑन चला आता आतमध्ये चला असे म्हणून प्रत्येक जण आता आतमध्ये जातात. आरोही तर खूप खुश होऊन अक्षयच्या हाताला धरते आणि आत जाते. आता रमा आणि मालविका येथे असतात. तर रमा म्हणते की मालविका बास आता,
तू तर खूप असे लपून छपून खेळ खेळलेत, आता मात्र समोरासमोर येऊन आपण खेळ खेळूयात. तेव्हा लगेच आता मालविका म्हणते की मंजूर आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आता ह्या स्पर्धेला सुरुवात होते. तेव्हा आता रमा आणि मालविका ह्या अगदी तो डिश बनवायला तयारच असतात. पार्वती आजी म्हणते की तुम्ही दोघी सुद्धा आता एकच असा डिश बनवणार आहात. पदार्थाला जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य येथे ठेवलेले आहे आणि कृती मात्र तुम्हाला मोबाईलमध्ये बघून करायची आहे. ती कृती बघून तुम्हाला अगदी 30 सेकंद मिळतील. फक्त 30 सेकंदात ती कृती तुम्हाला बघायची आहे आणि त्यानंतर पदार्थ बनवण्याची जी वेळ असेल 60 मिनिटात म्हणजे 1 तासात तो पदार्थ बनवायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे आपले हे जजेस आहे आरोही, आर्था आणि तारा आणि पार्थ हे सगळेजण. तेव्हा आता टाळ्या वाजवल्या जातात. समोर आता सर्वजण खुर्चीवर बसतात आणि मालविका आणि रमा ह्या किचन मध्ये म्हणजे तेथेच समोरच आता ड्रेस वगैरे घालून लगेच त्या तयार होतात. त्या अगोदर सर्वजण आता टाळ्या वाजवतात. त्यानंतर आरोही आता अक्षयला म्हणते की हे बघ बाबा, अरे आज माझे फ्रेंड्स सुद्धा येणार आहेत, मी त्यांना परत येथे बोलावलेले आहे, ते येतेच असतील. त्यावर आता अक्षय म्हणतो की डोंट वरी, अगं आजचं सर्व काही छान होणार आहे. तर आरोही म्हणते की आई अगं आज एकदम असं बेस्ट जेवण कर बर का. तर रमा खुशून हो असं म्हणते आणि तेवढ्यात तारा लगेच मध्येच म्हणते अगं हे बघ मालविकाचं जेवण बेस्ट होणार आहे आणि मालविकाला ती अगदी गोड पापा देते. आरोही रमाला म्हणते की आई तू जेवण मस्त कर, ऑल द बेस्ट बर का. नंतर आरोही, अक्षय आणि आर्था हे रमाला ऑल द बेस्ट करतात. व आता पार्वती आजी म्हणते की चला तर आता कृती बघायला सुरुवात होते 30 सेकंदात. मोबाईलवरती ती कृती बघायची आहे आणि तो डिश बनवायचा आहे. तर रमा आणि मालविका मोबाईल हातात घेतात आणि 30 सेकंदात तो पदार्थ कसं बनवायचा आहे हे बघून घेतात आणि अगदी लक्षपूर्वक वाचतात सुद्धा. तर आता इरावती मुद्दाम लगेच म्हणते की रेसिपी तर इंग्लिशमध्ये आहे, मग ह्या रमा मॅडमला कळणार आहे का की इंग्लिशमध्ये ती रेसिपी. तर मालविकाला खूप असे हसायला येते आणि इरावती म्हणते की त्यांना तर इंग्लिश येत नाही. तेव्हा आता तारा म्हणते की ओ माय गॉड, डोंट टेल मी, तुला इंग्लिश येत नाही म्हणून. आता रमावर त्या हसतात. आरोही, आर्था आणि अक्षय यांना वाईट वाटते. आता ताराचा सुद्धा त्यांना राग येतो. पण इरावती लगेच मध्ये म्हणते तुझ्या आईला तर इंग्लिश येत नाही आरोही बाळा, अगं ती तर फक्त 8वी पर्यंत शिकलेली आहे, अगं त्यामुळे तिला इंग्लिश वगैरे काही येत नाही. नशीब तू तिच्या सोबत नव्हती, आमच्या सोबत होती, नाहीतर तुझ्या इंग्लिशचे सुद्धा 12 वाजले असते. तर आता अक्षयला सुद्धा राग येत असतो. तेव्हा मात्र आता पार्वती आजी इरावतीला ओरडते, म्हणते की पार्वती, आता आजी तिला म्हणत असते की इरावती हे बघ तुझं जर झाले असेल तर आता सुरुवात करूयात का. तर इरावती हसून म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा आता रमा तिच्या तोडीस तोड उत्तर देते, ते पण इंग्लिशमध्ये. आता इरावतीचे तर होश उडतात, कारण आता रमाने ग्रॅज्युएट सुद्धा पूर्ण केलेले आहे. ही इंग्लिशमध्ये खडखड बोलून ती आता इरावतीला सांगत असते. रमा इतकी खडखड इंग्लिशमध्ये बोलते आणि इरावतीला बोलून दाखवते. ते ऐकून आता इरावतीचे होश तर उडतात, परंतु आरोही, अक्षय आणि काका वगैरे जे काही आहे, राणी, या सगळ्यांना इतका आनंद होतात. सगळेजण आश्चर्याने रमाकडे पाहत असतात. अक्षय सुद्धा आता विचारत पडतो, रमा इतकी छान इंग्लिश कसं बोलू शकते, की पटपट ती इंग्लिश बोलते आणि रमा मात्र इंग्लिशमध्ये आता एकदम अशी पटपट बोलत असते. आता तारा जे काही बोललेली आहे तर आरोही तिच्याकडे बघून हसत असते आणि तिला सुद्धा आता दाखवून देते माझ्याही इंग्लिश कसं बोलू शकते. आता काका तर आश्चर्याने रमाकडेच बघत असतात. त्यांना तर आश्चर्याचा एक धक्काच बसलेला असतो. तर राणी आता रमाचं कौतुक करते, म्हणते की वा रमा वहिनी वा, खरंच. आता रमाने हे इतकं पटपट इंग्लिश बोललेले आहे हे बघून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि रमाचं तोंड फिरून कौतुक करतात. मालविकाला आणि इरावतीला खूपच जळफळाट होतो. त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे झालेले असतात. मालविका तर रागानेच रमाकडे बघत असते आणि खुशून टाळ्या वाजवत असते. तर इरावती तिला मागून लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि बास्कर असं म्हणत असते. तेव्हा रमा म्हणते की वाजली का शिट्टी आणि 7 सेकंदात माणसाचं आयुष्य बदलतं आणि हे बघा मला तर 7 वर्ष मिळाली. अशीच आरके मॅडमनी मी नाही झाले, मी डिग्री घेतली, शिक्षण सुद्धा घेतले. तेव्हा इरावती आणि सगळेजण पाहतच असतात. आता अक्षयला आपल्या रमाचा खरंच खूप अभिमान वाटतो. म्हणजे रमाने 7 वर्ष आपल्यापासून दूर राहिली, पण तिने डिग्री घेतली आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ती इतकी एक्सपर्ट बोलायला शिकली. सर्व काही आता अक्षयला आनंद वाटत असतो आणि आरोहीला आता खूपच जास्त आनंद होत असतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमा अगं तू खरंच किती छान काम केलंस, एकदम सगळ्यांची बोलतीच बंद केली. रमा
रमा म्हणते की आई आजी हे बघा, मला कुणाची बोलती बंद करायची नव्हती, आणि हे बघा इरावती आत्या, तुम्ही खूप मोठे आहात आणि तुम्ही हे सर्व लहान मुलांच्या समोर बोलतात. हे सर्व बोलून तुम्ही त्यांच्या मुलावर काय परिणाम करतात, त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल, आणि तुम्हाला कळतं ना हे सर्व लहान मुलांसमोर नसते बोलायचे. इतकं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? त्यामुळे प्लीज बोलता येत नसेल तर शांत बसून राहा. तेव्हा आता पार्वती आजी लगेच म्हणते की चला आता कृती बघायला सुरुवात करा, आणि त्यासाठी तुमच्याकडे असतील 30 सेकंद. तेव्हा आता रमा छान अशी कृती ती वाचून घेते. तर आता आरोही खुश होऊन आपल्या रमा आईकडे पाहत असते आणि अक्षय सुद्धा. तेव्हा आता मालविकाचा चेहरा थोडासा गंभीर असतो आणि त्यांचा टाइम सुद्धा आता संपलेली असते. आता वेळ संपल्यानंतर पार्वती आजी लगेच म्हणते की चला आता मात्र तुमचा हा कृती बघण्याचा टाइम संपलेला आहे. आता कृती ही बघून झाल्यानंतर आता करायला घ्या स्टार्ट. सगळेजण आता रमाला ऑल द बेस्ट करत असतात. पार्वती आजी आता जागेवर येऊन बसते. तेव्हा आता अक्षय रमाला ऑल द बेस्ट करून तो बाहेर जातो. तर आरोही आता रमाला म्हणते की आई तू लवकर कर. आता रमाने कांदा वगैरे टॅमॅटो आहे ते सर्व आता चिरून वगैरे घेतलेले असते, आणि आता मालविकाची सुद्धा जरा धांदलच उडालेली असते. ती सुद्धा आता घाईने करण्याचा प्रयत्न करत असते, आणि दोघी सुद्धा आता इतक्या घाईने करत असतात. आरोही म्हणते की आई जरा लवकर कर. एकदम टमाचा लसूण वगैरे ठेसून झालेला असतो, कांदा वगैरे मस्त चिरून, आणि आता मालविका ही लसूण ठेसायला जाते, परंतु तिच्या हाताला थोडंसं लागते. जोरात असं ओरडते आणि पुन्हा करायला घेते. आता जे काही साहित्य लागत आहे ते सर्व पदार्थ आता तेथे असतात, आणि ते सर्व मस्त चिरून आता दोघी सुद्धा डिश करायला घेतात. आणि तेवढ्यात काका पार्वती आजीला म्हणतात की आपली रमा किती फाडफाड अशी इंग्लिश बोलली, आणि ते पण किती छान. पार्वती आजी खुश होऊन हसत असते. तेव्हा आता रमाने फोडणी दिलेली असते, आणि तिच्या फोडणीचा छान असा सुगंध सुटलेला असतो. तर काका लगेच आता पार्वती आजीला म्हणत असते की 7 वर्षापूर्वीचं आता आठवलं, आपल्या रमाने फोडणी दिल्यानंतर कसा सुगंध येत होता, आज तसा सुगंध येतोय. म्हणजे रमाच्या हातची चव आज मात्र आपल्याला चाखायला मिळणार. म्हणून सर्वांना खूप आनंद झालेला असतो. मालविका अजूनपर्यंत कांदा वगैरे आहे तर तोच परतून घेत असते, आणि पार्वती आजी काका हे सगळेजण रमाकडे अगदी खुशून बघत असतात. तेव्हा आता इरावतीला हा रमाचा जो काही पदार्थ आहे तर तो बिघडवायचा असतो. त्यासाठी ती आता लगेच ताराला खुणावते, आणि ताराला म्हणते की चल आता तयारीला लाग. तेव्हा आता तारा लगेच आता जे काही तिचं चॅनल आहे आणि त्यावर आता ती सोशल मीडियावर तिला तो व्हिडिओ अपलोड करायचा असतो. तेव्हा मात्र आता ती लगेच रमाजवळ आणि मालविकाजवळ येते, आणि आता आपल्या त्या चॅनलवर ती व्हिडिओ लगेच आता रेकॉर्ड करत असते, आणि आता सर्वांना दाखवते की आज मात्र आमच्या इथे स्पर्धा सुरू आहे, आणि त्या स्पर्धेत आता जिंकणार आहे तर मालविका जवळ येऊन आता ती अगदी खुश होऊन तिला मिठी मारते, आणि आता रमाजवळ येत असते. आता मुद्दाम आरोहीला जवळ घेते, आणि चला मी तुम्हाला आता आरोही दाखवते, आणि आरोहीला म्हणते की चल आता आपण डान्स करूयात, आणि ही आहे आमची बेबी डॉल असे दाखवत मुद्दाम ती आरोहीला पाडण्याचा प्रयत्न करणार असते. आरोही तिकडे पडली तर रमा धावतच तिच्यासाठी येईल असे त्यांना माहिती असते, म्हणून ती मुद्दाम आता तारा आरोहीला घेऊन टेबलवर चढवते आणि म्हणते की ही आहे आमची बेबी डॉल. आरोही बिचारी आता खुश होऊन आता ती मोबाईलमध्ये बघत असते, आणि तेवढ्यात तिचा अगदी म्हणजे ताराने मुद्दाम हे सर्व केलेले असते आरोहीला खाली पाडण्यासाठी. आरोही आता टेबलवरून तिचा पाय घसरतो, आणि ती खाली तेथे सोफ्यावर पडते, आणि अगदी जोरात ओरडते की आई आई. आणि तेवढ्यात अक्षय सगळेजण आता उठून उभे राहतात. अक्षय धावतच येतो की आरोही काय झाले म्हणून. आता सर्वांना आरोहीची काळजी वाटते की आरोहीला नक्की काय झाले असेल, आणि इरावती आणि ह्या तारा ह्याच संधीचा फायदा घेऊन असतात. तेवढ्यात रमा ही धावतच आता आरोहीकडे येते, आणि आरोही तुला काय झाले असे विचारत असते. तेवढ्यात इरावती मालविकाला खुणावते, आणि मालविका लगेच आता धावतच म्हणजे ती छोटी वाटी आहे तर ते तेल आहे तर ते गुपचूप सर्वांच्या नजरे न कळत घेऊन जाते, आणि रमाच्या डिशमध्ये आता ते तेल जास्त ती ओतून देते, आणि परत आपल्या जागेवर येते. तेव्हा मात्र रमा पुन्हा आपल्या डिशजवळ येते, आणि तिच्या आता लक्षात येते. आता आरोही म्हणत असते की काही झाली नाही, आणि आता रमा आपल्या जागेवर पुन्हा आल्यानंतर सगळेजण प्रत्येकजण आपापल्या जागेवर जातात. परंतु आता रमा जेव्हा आपला जो म्हणजे तो पदार्थ आहे तर त्याकडे बघत असते, आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की नक्की यात कोणीतरी जास्त तेल ओतलेले आहे. तेव्हा ती आपल्या तेलाची वाटी चेक करते, परंतु आपलं तेल आहे तेच तसेच असते. मग आता ती मालविकाकडे बघते, नक्की आता हे सर्व मालविकाने केलेले आहे हे आता रमाच्या लक्षात येते, आणि आता अक्षय दरवाजातून हे सर्व बघत असतो.
की नक्की काहीतरी झालेले आहे, काहीतरी गडबड वाटते. आणि आता काकांच्या सुद्धा हे लक्षात आलेले असते रमाच्या चेहऱ्यावरून की नक्की डिश आता ह्या डिशमध्ये कोणीतरी खराब करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जास्त तेल ओतले. आता तेल ओतलेले असले तरी सुद्धा रमा ते तेल व्यवस्थित काढून घेणार असते आणि रमाच्या सर्व काही लक्षात आलेले असते. त्यानंतर मात्र आता इरावती तर आता खुश होऊन ताराला डन बोलत असते, कारण त्यांचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून त्या अगदी खुश होत असतात. आणि आता नक्की रमाचा जो डिश आहे तर तो बिघडणार आहे असे त्यांना वाटत असते. परंतु रमासुद्धा आता हुशार असते आणि तीसुद्धा आता कितीही तेल जरी ओतले तर ते तेल बाजूला काढून आपला पदार्थ कसा अगदी मस्त बनवते आणि हे इरावती आणि ह्या मालविकाला कसे हरवते, कारण मालविकाने जे काही केलं ते अक्षयने बघितलेलं असतं. आता मात्र हे सर्व काही रमाच्या लक्षात आल्यानंतर रमा एकटक मालविकाकडे पाहत असते. आणि शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पार्वती आजी आता आरोहीला विचारत असते की काय ग, काय झाले, तुझा चेहरा इतका का पडला. तर आता आरोही सांगत असते की माझा जो मित्र आहे गोलू, तो मला सांगत असतो की त्याचे आई बाबा सारखे सारखे भांडतात आणि जे जास्त भांडतात तर त्यांच्यामध्ये जास्त प्रेम असतं. तर आरोही आता पार्वती आजीला म्हणते की माझे आई बाबा एकमेकांशी तर भांडतच नाही. तर पार्वती आजी म्हणते की आयडिया, आपण एक प्लॅन करू. म्हणून आता जे काही तेथे शाल वगैरे आहे तर आरोही हळूच येते. पार्वती आजीच्या सांगण्यावरून ती अक्षयच्या मागे ती शाल टाकून देते. तेव्हा आता रमा ही अक्षयवर चिडते. रमा आता ती शाल बघून म्हणते की हे कोणी असं टाकले. तर अक्षय म्हणतो की अगं मी नाही टाकले. रमाला राग येतो. रमा म्हणते की तुम्हालाच असं वळण आहे, मुलीला कसं लागेल आणि पसारा करण्याची तुम्हाला हौसच आहे. तर म्हणून ती शाल ती अक्षयच्या अंगावर फेकून देते. तेव्हा आता म्हणजे अक्षय म्हणतो की हे बघ, तुला तर अगदी पसारा करण्याची हौस आहे. रमा म्हणते की तुम्हाला कशाची हौस आहे, टोचून बोलण्याची. म्हणून आता ते शाल आहे तर ते एकमेकांच्या अंगावर फेकत असतात आणि एकमेकांकडे ती ओढत असतात. तर पार्वती आजी आणि आरोही लांबून हे सर्व पाहत असतात. आणि आता अक्षय आणि रमा भांडतात आणि ते पण प्रेमाचं भांडतात. हे बघून त्यांना आनंद वाटत असतो. आरोही हळूच म्हणते की अगं आई आजी, ते एकमेकांशी इतकं भांडतात म्हणजे ते एकमेकावर खूप जीवापाड प्रेम करतात. तर पार्वती आजी म्हणते की आरोही बाळा, अगं मुरंबा कितीही अगदी गोड जरी असला तरी सुद्धा त्याला थोडीशी तिखट चव तर हवीच असते, हो की नाही. तर आरोही खुश होऊन आता पार्वती आजीकडे बघून हसते. तेव्हा मित्रांनो, आता आरोही आणि पार्वती आजी रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय काय असे प्लॅन करतात आणि शेवटी त्या दोघांना एकत्र कसे आणतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. आणि मुरंबा या मालिकेची डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.